तर ही जी इमेज दाखवलेली आहे ही शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. ही हिलिंग रिलेटेड आहे. प्राणिक हिलिंग मध्ये सुद्धा या टेक्निक्स यूज केल्या जातात. तर आता ही स्पॅनिश लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे याच्यामध्ये की सुरुवातीला व्हिज्युअलायझेशन करताना किंवा काय करायचं हिलिंग सुरू करताना सोनरिया पारा ऍक्टिव्हाडला फ्युअर्जा देला पर्टिक्युला कॉस्मिका म्हणजे कॉस्मिक एनर्जीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्माइल करायचंय. तर याच्यामध्ये ऍडिशनल मी हे सांगेन की जी जीभ आहे ती टाळूला लावायची आहे. जीभ टाळूला लावली की एक एनर्जी सर्किट फॉर्म होतं आणि मग स्माइल करायचंय. लेवांते अपेनाज लास कॉस्मिसुराज दे लॉस लॅबिओस म्हणजे लिप्स वरती असे कर्व करून स्माइल करायचंय. हास्य स्मित हास्य करायचंय. डोळे बंद करायचे आणि मग कॉस्मिक पार्टिकल ऍक्टिव्हेट होणार आहे. इनहेल पोरले मेडेयो देला सेजा वाय फॉर्मे उन स्पायरल म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. थर्ड आय मधून सेंटर ऑफ द थर्ड आय मधून एक स्पायरल एनर्जी फॉर्म होतीये आणि त्या ऊर्जेने हिलिंग होणार आहे. किंवा एक व्हिज्युअलायझेशन तुम्ही करू शकतात आणि थर्ड आय मधून स्पायरल ऊर्जेचे निघते आणि त्या पर्टिक्युलर विजनला एनर्जी मिळते असं व्हिज्युअलाइज करायचंय. मग आता फोर्थ स्टेप, ही जी स्टेप आहे सोनरिया एला ग्लॅन्डुला टीमो वाय अल कोरायझॉन सिएंटा कोमो एस्ते अल्तुमोसे अब्रे एर इराडिया दिशा अमोर वाय फेलिसिडॅड. आता हार्ट चक्र, थर्ड आय आणि हार्ट चक्र, थायमस ग्लँड आणि हार्ट चक्र. ग्लँड्युला जे आहे ते थायमस ग्लँड म्हणजे हार्ट चक्राच्या वरती इथे एक थायमस ग्लँड असते. हार्ट चक्र यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी व्हिज्युअलाइज करण्यासाठी की हार्ट चक्र आणि थायमस ग्लँड ओपन अप होतात त्याच्यातून प्रेमाच्या ऊर्जेचा वर्षाव होतोय अशी कल्पना करायची. तर ही आहे फोर्थ स्टेप. आणि त्याच्या पुढची पाचवी स्टेप आहे की सगळे जे ऑर्गन्स आहेत आणि सगळे जे आपले बॉडी मधले पार्ट आहेत चक्रास आहेत. सोनरिया या शब्दाचा अर्थ आहे स्माईल. तर आपण स्माईल करायचे प्रत्येक ऑर्गन प्रत्येक चक्रा आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यातनं स्पायरल ऑफ एनर्जीज निघतात आहे ज्याच्यामुळे ते संतुलित होतात आहेत बॅलन्स होतात आहे. अशा प्रकारचं हे एक मेडिटेशन आहे किंवा अशा प्रकारे व्हिज्युअलाइज तुम्ही करू शकता.